नमस्कार प्रेक्षकांनो, या मालिकेच्या आजच्या जबरदस्त भागामध्ये आपलं स्वागत आहे आणि त्यामध्ये अतिशय जबरदस्त ट्विस्ट आज आपण पाहणार आहोत। मालिका आता रंजक वळणावरती येऊन मालिका आता एका नवीन वळणावरती येत आता स्वानंदी ही कोणती धमाल करते प्रेक्षकांनो, आणि समरला कसा सत्याचा उलगडा होतो हे सगळे या व्हिडिओमध्ये आपण बघूयात। चला तर व्हिडिओला सुरुवात करूयात। आणि त्यामध्ये आता इकडे अनाथ आश्रमामध्ये समर आणि स्वानंदी तिथे आलेले असतात आणि भजनाचा कार्यक्रम चालू असतो। सगळेजण भजन ऐकण्यात गुंग असतात। तर त्याच वेळेस प्लॅनप्रमाणे आता सुस्मिता ही स्वानंदीला आता फुगडी खेळण्यासाठी आता रिंगणामध्ये आणते आणि दोघीही आता फुगडी खेळू लागतात। स्वानंदी आणि सुस्मिता एकमेकांच्या हाताला धरत आता गोल गोल बिंगवत आता फुगडी खेळत असताना आता सुस्मिता ही जोरजोराने हात धरून स्वानंदीला गोल गोल फिरवते आणि स्वानंदीला आता चक्कर येऊ लागते। मल्लिका, अंशुमन आता ती सगळी मजा बघत असतात आणि आता स्वानंदी काही आता गोल गोल फिरवत असताना स्वानंदीला चक्कर येताच आता सुस्मिता काही ऐकायला तयार नसते आणि अजून गोल गोल फिरण्याचा आता सुस्मिता वेग वाढवते आणि आता इकडे स्वानंदीला चक्कर येऊ लागते, स्वानंदीला त्रास होऊ लागतो। आणि आता त्यानंतर आता गोल गोल फुगडी खेळत असताना अचानक आता सुस्मिता स्वानंदीचा हात सोडून देते आणि त्याच वेळेस आता धडपडत तोल जाऊन आता स्वानंदी ही खाली पडू लागते। तर त्याच वेळेस पाठीमागे आता समर असतो आणि विठोबा रुक्माईच्या कृपेने आता बरोबर स्वानंदी ही समरच्या अंगावरती येते आणि समर स्वानंदीला सावरतो। तर इकडे आता सुस्मिता पडण्याचं नाटक करते आणि आता समर म्हणतो की तुम्हाला लागलं नाही ना स्वानंदी मॅडम, आणि काय झालंय तुम्हाला? तर आता डोक्याला हात लावत स्वानंदी हसतच म्हणते काही नाही, मला ना गोल गोल फिरल्यानंतर चक्कर येते, थोडीशी चक्कर आली होती। समर म्हणतो स्वानंदी मॅडम हे अगोदर का नाही सांगितलं मग? तर तेवढ्यात आता स्वानंदी म्हणते की काही नाही, एवढं काही नाही झालं। तर इकडे आता स्वानंदी म्हणते की बस आता मी ठीक आहे। सुस्मिता म्हणते की अरे माझ्या पायाकडे बघा ना कोणी। आजी म्हणते काही नाही झालं तुला, अंशुमन उठव सुस्मिताला, आणि अंशुमन सुस्मिताला उठवतो आणि इकडे पटकन खुश होऊन आजी आता विठोबा रुक्माई समोर येऊन आता विठोबा रुक्माईच्या पाया पडते आणि हळू आवाजात मल्लिका सुस्मिताला म्हणते ठीक आहे मल्लिका सुस्मिता, आपण दुसरी काहीतरी मज्जा करूयात। आणि इकडे आता मल्लिका ही अंशुमनला बाजूला घेऊन येते आणि आता तिथे सगळे फराळाचे ताटं तयार करत असतात आणि स्वानंदीने आता फराळाची सगळी व्यवस्था केलेली असते। अंशुमन म्हणतो की मॉम मला इकडे कशाला आणलं? फराळ खायची का तुला? फराळाची टेस्ट करायची का? तर आता मल्लिका म्हणते शट अप। पण त्याच वेळेस मल्लिकाला त्या फराळाकडे बघत आता तिच्या डोक्यात एक आयडिया क्लिक होते आणि स्वानंदीने तो फराळ बनवलेला असल्याचे आता मल्लिकाच्या लक्षात येते आणि मल्लिका आता तिचा प्लान अंशुमनला सांगते आणि तेवढ्यात एक माणूस तिथे येतो आणि त्या दोन माणसांना म्हणतो की तुम्ही आता बाहेर जा, मी हे काम करतो। आणि आता मल्लिकाने तिचा माणूस आता बरोबर तिथे आणलेला असतो आणि ते दोन माणसे बाहेर जाताच आता मल्लिका त्या माणसाला म्हणते की इथलं हे सगळं फराळ उचल। तो माणूस म्हणतो की एवढ्याचं मी काय करू? तर तो आता मल्लिका म्हणते की तिकडं उचलून ठेव, दुसरी काहीही कर पण इथे ठेवू नकोस, चल उचलते। इकडे आता मल्लिका म्हणते की काही जरी झालं तरी त्या स्वानंदीला मी सुखाने जगू देणार नाहीये। आणि इकडे आता बाहेर आता भजनाचा अतिशय सुंदर असा कार्यक्रम होतो आणि सगळेजण आता विठ्ठलाला नमस्कार करतात। आणि इकडे आता भजन संपता क्षणी आता तिथे आजोबा म्हणतात की स्वानंदी सगळ्यांना आता तू फराळ देते ना? तर स्वानंदी हसतच म्हणते की हो नाना आलेच मी। आणि पटापट आता स्वानंदी आतमध्ये जाऊन त्या आता मिठाई म्हणजे खिचडीचे फराळाचे बॉक्स बाहेर घेऊन येते आणि समर आणि स्वानंदी आता सगळ्या बॉक्सचे वाटप करतात। आणि इकडे आता मल्लिका ही अंशुमन सोबत आता ती सगळी मजा बघू लागते आणि इकडे आता सगळ्यांना बॉक्स वाटप करताच आता समर म्हणतो की चला मिळाले ना आता सगळ्यांना बॉक्स, चला आता सगळ्यांनी विठ्ठलाचं नाव घ्या आणि फराळाला सुरुवात करा। तर सगळेजण बॉक्स उघडतात पण त्या बॉक्समध्ये आता काहीही नसतं आणि सगळे बॉक्स रिकामे असतात। आता ते बघून आता सगळ्या तेथील माणसांना मोठा अचंब वाटतो आणि लगेच आता आजोबा म्हणतात की स्वानंदी यामध्ये तर काही नाही आहे आणि सगळ्या जणांचे बॉक्स रिकामे असतात। ते बघून आता समर आणि स्वानंदीला धक्का बसतो। मल्लिका खुश होते तर लगेच आता ते बघून इकडे स्वानंदी म्हणते की सॉरी, मला वाटते कदाचित बॉक्स रिकामे आले असतील। आजी म्हणते की अगं स्वानंदी एखादा बॉक्स रिकामा असू शकतो, सगळेच बॉक्स रिकामे कसे असू शकतात? मल्लिका म्हणते बाळा स्वानंदी तू आठवणीने चेक केले नव्हतेस का गं? आणि मल्लिका म्हणते की तू या सगळ्यांच्या फराळाची जबाबदारी घेतली होतीस ना स्वानंदी? तर स्वानंदी म्हणते हो। हात जोडत आता मल्लिका म्हणते की माफ करा बरं का, आणि मल्लिका म्हणते की सॉरी बरं का, आणि मल्लिका म्हणते की पांडुरंगा कुणाला औषधं सुद्धा घ्यायची असतील आत्ता। आणि लगेच आता समोर म्हणतो की काकू तू 1 मिनिट थांब,
खरं काय आहे ना ते मी बघतो. आणि मल्लिका म्हणते की समर मी काळजीपोटी बोलते रे, फराळ तर नाहीच आहे बॉक्समध्ये आणि बघ ते कसे बघतायत. आणि स्वानंदी म्हणते की राजवाडे मी सगळे बॉक्समध्ये मिठाई घेऊन आले होते आणि हे कसं झालं काय झालं ते मला काही कळत नाही आहे. समर म्हणतो स्वानंदी मॅडम तुम्ही प्लीज ब्लॅनिंग होऊ नका, मी आहे ना, मी बघतो सगळं फराळाचं. आणि समर म्हणतो स्वानंदी मॅडम तुम्ही काही काळजी करू नका. आणि फराळाच्या यावेळेस एखाद्या वेळेस फराळाचा म्हणजे फराळाला उशीर झाला, रस्त्यात पाऊस आला, फराळ पोहोचायला वेळ लागला, या सगळ्या गोष्टी मी विचारात घेतल्या आणि असंसुद्धा होऊ शकतं, त्यामुळे मी अख्ख्या फराळाचा ट्रक घेऊन आल्याची समर आता स्वानंदीला सांगतो. आणि लगेच आता समर हा फोन करून आता फराळ्याच्या टेम्पोतल्या माणसांना बोलावतो आणि लगेच आता समरने अरेंज केलेले सगळे माणसे फराळ घेऊन आता त्या भजनाच्या कार्यक्रमामध्ये येतात. आणि सगळे माणसांनी आता सगळ्या लोकांना तो फराळ दिलेला असतो आणि लोक आता आनंदाने तो फराळ खाऊ लागतात. तर समर स्वानंदीकडे बघत हात करत म्हणतो बघा सगळे वारकरी फराळ खात आहेत. तर स्वानंदीला खूप आनंद होतो आणि आज समर राजवाड्यांमुळे पुन्हा एकदा आपली इज्जत वाचली आणि खूप मोठ्या संकटातून आपल्याला समरने वाचवलं हे आता स्वानंदीच्या लक्षात येते. आणि सगळ्यांना फराळ मिळता क्षणी आता समर म्हणतो की सगळ्यांनी आता निश्चिंत मनाने फराळ खायला सुरुवात करा. आणि स्वानंदी म्हणते की राजवाडे तुम्ही हे सगळं कसं आणि कसे प्लॅनिंग केलं. तर समर म्हणतो की स्वानंदी मॅडम सगळ्यांना फराळ खाऊ द्या, मग मी तुमच्या सगळ्या प्रश्नांची उत्तरे देईल. आणि समर म्हणतो की हे तर मी करणारच होतो, पण स्वानंदी मॅडम तुम्ही फराळ घेऊन येणार आहात हे मला देखील माहिती नव्हतं आणि म्हणून मी हे सगळं अरेंज केलं. आणि फराळ खाता क्षणी आजोबा म्हणतात की फराळ खूपच अप्रतिम आहे. तर समर आजी खुश होतात. आणि स्वानंदी म्हणते की मी ताट करून फराळाचे सगळे बॉक्स आणले होते, पण मग ते कुठे गेले. आणि इकडे आता पटकन मल्लिका ही विठोबा रुक्माईच्या समोर येऊन पाया पडते. तर स्वानंदी म्हणते मला अजूनही कळत नाही मी आणलेल्या फराळ गेला कुठे मग. तर आता मल्लिका म्हणते की अगं स्वानंदी पावसाचे दिवस आहेत, यायला उशीर झाला असेल. आणि मल्लिका म्हणते की पण समरने प्लान रेडी करून ठेवला होता, बरं झालं तू टेन्शन घेऊ नकोस. आणि मल्लिका म्हणते की तू केलं काय आणि समरने केलं काय, येऊन तर एकच ना. आणि मल्लिका म्हणते की सगळ्यांना वेळेत फराळ मिळालं हे महत्त्वाचं नाही आहे का. आणि इकडे आता मल्लिका म्हणते की फराळ करून घ्या बरं का. तर स्वानंदीकडे बघत मल्लिका म्हणते स्वानंदी बाळ तू पण फराळ करून ये बरं का. आणि हसतच मल्लिका म्हणते फराळाला नाही म्हणायचं नसतं. आणि मल्लिका आता तिथून जाऊ लागते. स्वानंदीकडे बघत आता मल्लिका हसते. आणि मल्लिका जाताच आता स्वानंदी विचार करते की काकू जाताना काय म्हणाल्या, त्यांनी तर फराळाचं काही केलं नसेल ना. आणि स्वानंदीला आता संशय येतो, पण स्वानंदी विचार करते की माझ्याकडे आता पुरावा नाहीये, त्यामुळे मला आता तोंड उघडता येणार नाही. आणि इकडे आता स्वानंदी विचार करत असताना तेवढ्यात आता समर पाठीमागून येत आता स्वानंदीच्या खांद्यावर हात ठेवतो. आणि लगेच आता समर म्हणतो की कुठल्या विचारात हरवल्यात. तर स्वानंदी म्हणते काहीही नाही. समर म्हणतो की आता जास्त विचार करू नका. आणि समर म्हणतो की आपण नंतर बघूयात काय झालं असेल तुमच्या त्या फराळाचं. आणि समर आता स्वानंदीला म्हणतो की चला 2 घास खाऊन घ्या. आणि स्वानंदी म्हणते की तुम्ही खाल्लात. तर प्रेमाने समर स्वानंदीला आता खिचडी भरवतो. आणि स्वानंदी सुद्धा आता प्रेमाने आता समरला खिचडी भरवते. आणि प्रेमाने दोघेही एकमेकांकडे बघू लागतात. आणि त्यानंतर आता समर आणि स्वानंदी दोघेही बेडरूममध्ये येतात. तर प्रेमाने समर स्वानंदीचा हात धरतो आणि स्वानंदी लाजून चूर होते. आणि लगेच आता लाजत स्वानंदी म्हणते मी कसे तुम्हाला राजवाडे म्हणते, तर तसे तुम्ही मला फक्त स्वानंदी म्हणा ना. तर समर म्हणतो स्वानंदी. तर प्रेमाने स्वानंदी समरचा किस घेते. समर आता स्वानंदीकडे येतो आणि म्हणतो की तुम्ही एका गालाचा किस घेतला पण दुसऱ्या गालावरती अन्याय होतो. आणि पटकन आता समर त्याचा दुसरा गाल पुढे करतो. तर स्वानंदीला अजून चूर होते आणि प्रेमाने समरला मिठी मारते. तर कसे वाटले स्वानंदी समरचे प्रेम. आणि आता स्वानंदीने तिच्या प्रेमाचा इजहार करून समरच्या प्रेमाचा स्वानंदीने केलेला असतो तो स्वीकार. आणि दोघेही पडलेले असतात ते एकमेकांच्या प्रेमात. आणि आता मल्लिकाला फाट्यावर मारून मल्लिकाचे कटकारस्थान समोर आणत आता स्वानंदी कशी कायमची समरची होते हे बघण्यासाठी आणि या मालिकेच्या डेली अपडेटसाठी आपल्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा.